जागतिक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली शाखा यवतमाळच्या वतीने नेर पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या लखमाई संस्थान पाथर्डेदेवी येथे सत्य साईबाबा संस्थेच्या वतीने निःशुल्क शिबिराचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवाधिकार संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्य उपसचिव सरला इंगळे या मंचावर उपस्थित होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष मधुकर मडावी, दुर्गा मिश्रा, देवसिंग राठोड, मुकेश चुंडे, सरपंच जयसिंग राठोड इत्यादी मान्यवर मंचावर विराजमान होते। अध्यक्षांच्या शुभ हस्ते व पाहुण्यांच्या उपस्थितीत सत्य साईबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी अध्यक्षीय भाषणात सरला इंगळे यांनी म्हटले की मानवाधिकार हा केवळ आपल्याला दिलेला हक्क नाही तर माणुसकीचा आधार आहे। मानवाधिकार समिती ही सध्या तरी जिल्हा व तालुक्यापर्यंत मर्यादित झाली आहे। ही समिती खेड्यापाड्यात तयार व्हायला पाहिजे, यासाठी संबंधितांनी लक्ष देणे ही काळाची गरज आहे। यावेळी दिलीप इंगळे, संजय शिवराम, मानवाधिकार संरक्षण समितीचे नेर तालुका अध्यक्षा विना खोडवे, नवनाथ दरुई, रंजना हिंगासपुरे, संतोष कुमार, राजेंद्र चिरडे, संतोष दुधे, गजानन दुधे, मनोज जोग, संगीता सरोदे, संगीता पिपराणी, माया चतुरकार उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवराव राठोड यांनी केले। यावेळी मानवाधिकार संरक्षण समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवनाथ दरुई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेर परसोपंत। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।